नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये मनोज आनंदीची बॅग देण्यासाठी आलेला असतो आणि शैलाका त्याला हकलत असते. तेव्हा तो काही ऐकत नसतो. तर शैलाका म्हणते की काय त्रास दिला व आम्ही तुम्हाला इतकी कधीपासून आल्यापासून बोलतायत. तेव्हा मनोज म्हणतो तुमच्यामुळे आम्हाला खूप त्रास झालाय. आता हे परत परत सांगायला लावू नका. मला माझं काम करू द्या. मी पुन्हा बाहेर जाणार आहे. तेव्हा शैलाका म्हणते मी पण पाहते तुम्ही आतमध्ये कसे येतात ते. तेव्हा मनोज म्हणतो की मी काय करेल ना तेच पहा. तेव्हा शैलाकाही म्हणते मी काय करेल ना ते बघा, ते तुम्हाला झेपणार सुद्धा नाही. असं म्हणून मनोज आता डोक्याला हात लावून कांगावा करतो आणि शैलाका आतमध्येच पळून जाते. तर दुसरीकडे सार्थक हा आनंदीच्याच विचारांमध्ये असतो. त्याला तेच तेच आठवतंय की कल्याणीने कसं सुखदासमोर सांगितलं होतं की आमची ओळख आहे ना, मी नाही विसरली अजून. तेव्हाचे त्याला ते आनंदीचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलेलं असतं आणि तो तेच विचार करत असतो की मी सुद्धा आनंदीला म्हणालो होतो की आय होप तुम्ही मला विसरल्या नसतील, आणि आनंदीने त्याचं असं उत्तर दिलं होतं. पुढे आता आदर्श तिथे येतो आणि आदर्श हा सार्थक बरोबर बोलायलाच आलेला असतो. तेव्हा आता सार्थक, तू आनंदीचा काही विचार केला आहेस का? काही ठरवलं आहेस का? तेव्हा सार्थक म्हणतो नाही, मी काहीच ठरवलेलं नाही आहे. आणि मग आदर्श म्हणतो अरे आनंदीबद्दल. तेव्हा लगेच सार्थक म्हणत असतो आनंदी, ती तर कल्याणी आहे ना, मला त्या कल्याणीविषयी काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा आता आदर्श हा सार्थकला समजावू लागतो की हे बघ, तू जो काही निर्णय घेशील ना त्याच्यासोबत मी कायम तुझ्यासोबतच आहे. पण काय आहे ना, आता तू हा विचार करायला हवा आहे की तुझं आणि सुखदाचं नातं हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आता तू ह्या गोष्टींकडे जास्त महत्त्व द्यायला हवं आहे. तेव्हा आता सार्थक आदर्शला म्हणत असतो की हो भाई, मी आता एकही चुकी माझ्याकडून होऊ देणार नाही. काय आहे ना, आनंदीने मला त्याच्यामुळे सोडलं असेल ना, माझ्याकडून काहीतरी कमी पडलं म्हणून त्यांनी मला सोडलंय. पण आता सुखदाच्या बाबतीत मी असं करणार नाही. तेव्हा आता आदर्श म्हणतो सार्थक, पुन्हा आनंदी, तू आता आनंदीच्या विचारांमधून बाहेर पडणार आहेस की नाही? हे बघ सार्थक, तू सुखदाच्या आईबाबांना वचन दिलेस आणि आता आनंदीने सुद्धा निर्णय बदललाय ना, तीही तिच्या संसारामध्ये अडकणारच आहे ना. तेव्हा आता सार्थक म्हणतो हो भाई, तुझं बरोबर आहे. मी ह्या गोष्टींमधून बाहेर पडणार आहे, पण माझ्या काही प्रश्नांची उत्तरं ही अजूनही मला मिळालेली नाही आहे. तेव्हा आता मला आनंदीकडून माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. बाकी मला काहीच नको आहे. तेव्हा आदर्श म्हणतो ठीक आहे, तू जे काही करशील त्याच्याबरोबर मी तुला साथ देणार आहे. पण मग तू सुखदाचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता आदर्श निघून जातो. इकडे सार्थक स्वतःच्याच मनाला म्हणत असतो की जोपर्यंत आनंदीकडून माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही ना, तोपर्यंत माझं आयुष्य नाही पुढे सरकणार. दुसरीकडे आनंदी तिच्या रूममध्ये असते आणि तिथे मनोज तिची बॅग घेऊन आतमध्ये येतो. तेव्हा आनंदी त्याला पाणी देते, तर तो नाही असं म्हणतो आणि मग आनंदी त्याला खाली बसवते आणि म्हणायला लागते की दादा, माझा असा निर्णय ऐकून घरातले खूप नाराज आहेत ना रे माझ्यावरती. तेव्हा मनोज म्हणतो हो, पण हा तुझाच निर्णय आहे ना. तेव्हा आमचेही हात टेकले तुझ्यासमोर. मग आता आनंदी म्हणते की माझा घेतलेला निर्णय मलाच कळत नाही हे योग्य आहे की नाही. तेव्हा आता मनोज म्हणतो की सोपं आहे ना, अगं तुला सार्थक सरांबरोबर नातं ठेवायचं नाही आहे, तरी तू त्यांच्या घरामध्ये राहतेस आणि तुझ्या डोळ्यासमोर सार्थक आणि सुखदाचं लग्न तुला पाहायचं आहे. हे काय चाललंय? हो दादा, माझ्या इच्छेविरुद्ध मी इथे राहिली आहे, कारण सुखदा ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर सार्थकच्या घरच्यांनीही मला खूप फोर्स केला आणि म्हणून मग मी हा निर्णय घेतला की मी इथे राहील, कारण सुखदाच्या शब्दापुढे मला नाही ना जाता येत. पण मग दादा, मला एक गोष्ट कळत नाही आहे, सार्थकने मला ह्या घरामध्ये राहण्याची परमिशन कशी काय दिली? तेव्हा मनोज म्हणतो की अगं बरोबर आहे ना, सार्थक सरांचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे, पण ते फक्त वाट पाहत आहे की तू कधी ही गोष्ट स्वतःहून त्यांना म्हणशील. अगं ते प्रश्नांची उत्तरं शोधतायत. तेव्हा आनंदी म्हणते हे बघ दादा, मला परत परत त्याच गोष्टी ऐकवू नको. माझा निर्णय झाला आहे आणि आता हीच गोष्ट योग्य आहे की मी सार्थकच्या आयुष्यातून लांब जाईल. तेव्हा मनोज म्हणतो की तू इथे आलेली कोणाला सहन झालेलं नाही दिसत आहे, काही लोकांना. तेव्हा आनंदी म्हणते हो, हे मलाही दिसतंय, पण काय ना दादा, आता आलेल्या परिस्थितीला मी फक्त सामोरं जाणार आहे. मग मनोज म्हणतो नको राहू इथे, चल माझ्यासोबत. आनंदी म्हणते नाही दादा, मी जर असं केलं तर गुंता अजून वाढेल. तेव्हा मनोज म्हणतो बरं ठीक आहे, मग मी निघू का? असं म्हणून आनंदी लगेच त्याच्याजवळ त्याला भेटते आणि मग त्यानंतर आनंदीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर दुसरीकडे सुखदाही किचनमध्ये काम करत असते आणि तिथे आता आदर्श येतो. आदर्श म्हणतो अरे वा सुखी, काय करतेस तू? काय मग सुखी मॅडम, तुम्ही तर खूपच आनंदी दिसतायत, काय भानगड काय आहे? तेव्हा आता सुखदाही म्हणत असते की असणारच ना, माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर माझं लग्न होणार आहे, आमचं लग्न होणार आहे ना, मग आनंदी तर असणारच मी. तेव्हा आता मी तर खूप श्रीमंत आहे जगातील. आदर्श म्हणतो हो, आमचा भाऊ आहेच तितका सोनं करणारा. तो ज्याच्या आयुष्यात जाईल ना त्याचं सोनंच होतं. तेव्हा आदर्श हा तिला म्हणतो की काय गं, तू कधी तुझ्या कल्याणी ताईचा
पास जाणून नाही घेतला का? म्हणजे तू कधीपासून ओळखतेस तिला? तेव्हा आता सुकथा म्हणते की आश्रमात आल्यापासून. माझ्या आईबाबांना ती खूप आवडायची, कारण ती आहे ना प्रत्येक पेशंटला बरं करायची आणि कोणालाही काहीही मदत करायची. त्यामुळे आश्रमामध्ये तिचं खूप नावाजलेलं आहे. तेव्हा आता आदर्श म्हणतो, बरं मग तू कधी कल्याणीच्या पास्टबद्दल नाही विचारलं का? तेव्हा आता सुकथा म्हणते, नाही, कारण माझ्या आईबाबांनी तसं कंपल्शन दिलंच नव्हतं ना. तिला कोणी पास्ट विचारला नाही आणि ती फक्त आल्यापासून ही खूप मन मिळून राहायची, त्याच्यामुळे कधी प्रश्नही आला नाही. उलट ती घरच्यांना सोडून इथे आली होती, मग तिचा पास्ट आपण कसं विचारणार? एखाद्याला का दुखवायचं? पण कसं आहे ना आदर्श, आमची ओळख जरी काही दिवसांची असली ना, तरी आमच्यातला बॉन्ड असा आहे की आम्ही वर्षानुवर्षे एकमेकींना ओळखतो, असं आम्ही राहतो. तेव्हा आता सुकथा म्हणते की माझी मैत्रीण ही माझी खूप जीवाभावाची आहे. माझ्या सुखासाठी ती काहीही करू शकते. लगेच आदर्श म्हणतो, हो सुकथा, हे तर बरोबर आहे, ते तर दिसतंच आहे मला. त्यानंतर आता आदर्श पुन्हा म्हणतो, पण मग तिच्या पास्टबद्दल तू एकदाही जाणून नाही घेतलं का गं सुकथा? तुला नाही वाटलं का विचारावं? सुकथा म्हणते, नाही, असं काही वाटलं नाही मला. पण एखाद्याच्या झालेल्या गोष्टी, घडून गेलेल्या भूतकाळ, हे का उकरून काढायचं? तेव्हा आदर्श हा तिला म्हणतो की बरोबर आहे, एखाद्याच्या भूतकाळाबद्दल कसं जाणून घेणार ना, पण मग पुढे काय करणार आहे तुझी कल्याणीताई? तेव्हा सुकथा म्हणते, पुढे पुढे काय करणार आहे ती? पण आदर्श, मला एक सांग, तू पोलिसांसारख्या अशा चौकशा का करतोयस माझ्याकडे? तुला काय माहिती आहे का त्या कल्याणीताईबद्दल? तुला तिचा भूतकाळ माहिती आहे का? तेव्हा आता आदर्शला धक्काच बसतो, तो खूप घाबरतो. तेव्हा आता आदर्श विषय बदलतो आणि म्हणतो की अगं असं काहीच नाही आहे. तेव्हा सुकथा म्हणते, तुला काही संशय आला का तिच्यावरती? आदर्श म्हणतो, असं काही नाही, जस्ट तुझी मैत्रीण आहे आणि बोलण्यात विषय निघाला म्हणून मी आपला सहज बोललो. मग सुकथा म्हणते, बरं ठीक आहे, तुझ्या गप्पा बंद कर, नाही तर माझा शिरा जळेल. तू तिथे जाऊन बस, मी तुझ्यासाठी आता नाश्ता आणते. असं म्हणून सुकथा ही सार्थकला पाठवून देते आणि इकडे आता आदर्श हा खूपच घाबरलेल्या अवस्थेमध्ये तिथून कसाबसा बाहेर सुटतो. दुसरीकडे आनंदी ही एकटीच सार्थकच्या घराच्या वरती जी गॅलरी आहे तिथे उभी असते आणि मग तिथे आता सार्थक येतो. लगेच आनंदी उभी राहते आणि म्हणते की तुम्ही? सार्थक म्हणतो, काळजी करू नका, मी आपलं सहज इथे आलोय, असे मी मन बदलले आता. गेल्या काही दिवसापासून अशा गोष्टी घडत आल्या आहेत ना, की आता मूव्ह ऑन व्हायचं मी सुद्धा ठरवलंय, मी बदललोय. तेव्हा आता आनंदी म्हणते की सार्थक सर, तुम्ही खूप छान निर्णय घेतलाय. तेव्हा आता तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तयार व्हा. तेव्हा आता सार्थक म्हणत असतो की तुम्हीच ही परिस्थिती निर्माण केली आहे ना, त्यामुळे मला बदलावं लागतंय. पुढे आता आनंदी म्हणते की ठीक आहे ना, योग्यच आहे तुमच्यासाठी ते. तेव्हा सार्थक म्हणतो की पण मग तुम्ही कधी लग्न करणार आहात तुमच्या विशाल बरोबर? तेव्हा आनंदी म्हणते की ह्या गोष्टी ठरवल्या जात नाहीत. तेव्हा सार्थक म्हणतो, बरोबर आहे तुमचं, पण मग मीही बदललोच आहे ना. तेव्हा आनंदी म्हणते की हो, नवीन आयुष्याला मी सुद्धा सुरुवात करणारच आहे, पण मग मला अजून तरी वाटत नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की मला माझ्या प्रश्नांची अजूनही उत्तरं मिळालेली नाही आहेत, त्यामुळे मला खूप त्रास होतोय. अहो, खूप प्रेम केलं होतं मी तुमच्यावर, जीव ओवाळून टाकला होता. तेव्हा आता सार्थक म्हणतो, पण अशी काय चुकी घडली माझ्याकडून? काय चुकलं असेल माझं? मी कुठे कमी पडलो हे तरी मला सांगा. म्हणजे निदान पुढच्या आयुष्यात तरी अशा चुका माझ्याकडून होणार नाही आणि हे तुमच्याकडूनच मला ऐकायचं आहे. कारण ह्या वेळेस जर पुन्हा माझी जवळची व्यक्ती मला सोडून गेली तर खूप त्रास होईल आणि त्याच्यामधून मी बाहेर नाही पडू शकणार. त्यामुळेच प्लीज मला सांगा, माझं काय चुकतंय? तुम्ही अचानक मला असं सोडून गेलात. बरं गेलात तर सांगूनही नाही गेलात. इतक्या वर्षांनी आलाय तर डायरेक्ट अनोळखी व्यक्ती म्हणून. मग हा धोका मी कसा सहन करू पुन्हा? तेव्हा सांगा मला. निदान तुम्हाला माझ्याबद्दल नसेल काही वाटत, पण तुमची मैत्रीण आहे, तिच्यासाठी तरी मला सांगता का? तेव्हा आता मला खात्री आहे अशी चुकी तुमच्याकडून पुन्हा नाही होणार. तरीसुद्धा सार्थक म्हणत असतो की प्लीज मला एकदा सांगा, मी काय चुकतोय? तेव्हा आनंदी म्हणते की ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आणि रडत असते तिथून निघून जाते. तेव्हा सार्थकही एकटाच विचार करत बराच वेळ तिथेच उभा राहतो. दुसरीकडे मनोज हा घरी गेलेला असतो, तर लीना मनोजला म्हणते की काय हो, तुम्ही गेला होतात ना आनंदीकडे, तिथे काय झालं? त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं का? तेव्हा मनोज म्हणतो, काहीच नाही. लीना म्हणते, अहो असं काय म्हणताय? काहीच निर्णय नाही घेतला का आनंदीने? तेव्हा लीना, हे बघ, तुम्हाला परत परत त्याच गोष्टी विचारू नकोस. तिला सार्थक सरांबरोबर राहायचंय नाही राहायचंय हा तिचा प्रश्न आहे. तेव्हा आता मला काहीच विचारू नको आणि इकडे तू इथे बस जरा, मला काम आहे. लीना, तू इतक्या वर्षांपासून इथे राहतेस, हा तुझा निर्णय आहे. तू माझ्याबरोबर संसार करतेस, टिकवतेस, हा तुझा निर्णय आहे. तसंच ते आनंदीने ठरवायला हवं होतं ना. पण मला भीती तर ह्या गोष्टीची आहे आता, की आनंदीला तिथल्या लोकांनी आता त्रास नको द्यायला. कारण तिला जर काही त्रास झाला ना, तर ह्यावेळेस मला खूप राग येईल आणि मग मी काय करेल ना याचा विचारसुद्धा नाही करू शकत. तेव्हा लीना म्हणते की तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही तिकडे. मग मनोज म्हणतो, असं असेल तर ठीकच आहे, कारण ह्यावेळेस मला ना आनंदीची खूपच काळजी वाटते. तर दुसरीकडे आदर्श हा आनंदीच्या रूममध्ये आलेला असतो. तेव्हा आदर्श येऊ का असं म्हणतो, तर आनंदी म्हणते, विचारताय का, या ना. मग आदर्श म्हणतो की
हेच बोलायचं होतं की तुम्ही इथे राहण्याचा निर्णय घेतलायस तो योग्य आहे का? म्हणजे उद्या याचे परिणाम तुम्हाला माहीत आहे ना? तेव्हा आनंदी म्हणते की म्हणजे काय नक्की? तेव्हा सार्थक आणि सुखदा ह्या दोघांचं लग्न तूच जमवून आणलेस ना? याचे परिणाम माहिती आहे ना आनंदी तुला? म्हणजे सार्थकच्या सुखात येणारं दार हे तू स्वतःहून बंद करून घेतेस ह्या परिस्थितीला. आणि पुढे आदर्शला आनंदी बोलूनही देत नाही आणि म्हणते की हो, मी निर्णय घेतलाय आणि मी सर्व काही मॅनेज करणार आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते की 6 वर्षानंतर मी तुमच्यासमोर आली आहे, मग तुम्हाला यात थोडा तरी बदल दिसत असेलच ना? तर आदर्श म्हणतो थोडा नाही, खूप बदल. म्हणजे आनंदीपासून ते कल्याणीपर्यंत खूप काही बदल. पण कसे ना, आता पुढे काही गोष्टी घडण्या अगोदर काही होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगायला आलोय. मला पण हेच पाहायचंय की ही गोष्ट किती दिवस तग धरून असणार आहे. तेव्हा आता तू तर बदलली आहेस, ते काय म्हणतात मूव्ह ऑन. तू तर मूव्ह ऑन केलं आहेस, पण सार्थकचं काय? सार्थक या अडचणींमधून बाहेर पडायला त्याला खूप वेळ लागणार आहे. तेव्हा आता तू काय निर्णय घेतला आहेस की नाही? तेव्हा आनंदी म्हणते की हो, त्याचं नियोजन तर मी केलंय. आदर्श म्हणतो असं काय केलंयस तू? तेव्हा आनंदी म्हणते की थांबा, ते तुम्हाला उद्या सकाळी कळेलच. तर असं म्हणून आदर्श आता हा विचारात पडतो की नक्की आनंदी उद्या काय करणार आहे. तर हा भाग इथेच संपलाय. पुढील भागामध्ये आता आनंदीने विशाललाच राज्याध्यक्षांच्या घरी गणपतीसाठी बोलावलेलं असतं. तो आल्यावर गणपतीची पूजा करत असतो. तर इकडे सुखदा ही विशालला ओळखते म्हणून ती म्हणते की आलास तू, बरं झालं. पण बाकीचे सर्वजण हे आनंदीला विचारतात की हा कोण आहे आता? तेव्हा आनंदी म्हणते की हा आहे माझा होणारा नवरा विशाल. आता राज्याध्यक्षांच्या घरात बाकीच्या सर्वांनाच धक्काच बसतो. वृंदा, शलाका तिथे सुद्धाही आलेली असते.